तर मित्रांनो, यूट्यूबवरती तुम्हाला चॅनल सुरू करून अर्निंग सुरू करायचं आहे. तर मित्रांनो, काही गोष्टींचं तुम्हाला खूप माहिती असणं गरजेचं आहे. जसं की यूट्यूबवरती चॅनल सुरू केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याला चॅनल मॉनिटाईज करावं लागतं आणि मॉनिटाईज करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर प्लस सोबत 4000 घंट्यांचा वॉच टाईम आपल्यालासुद्धा कंप्लीट करावा लागतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला कुठलं फेक वगैरे ट्रिक्स आणि टिप्स देत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला 10 असे महत्त्वाचे पॉईंट्स सांगतो जे तुम्हाला यूट्यूबचे ग्रो करण्यासाठी फार मदत करेल. जसं की आपल्याला माहिती आहे की यूट्यूब हे खूप सध्या मोठं प्लॅटफॉर्म आणि त्यावरती खूप अपॉर्च्युनिटीजसुद्धा जाम आहे. तर मित्रांनो, पहिला पॉईंट असा आहे की ब्रेक युअर 1000 सबस्क्रायबर्स गोल इंटू स्मॉल चंक्स. छोटे छोटे टार्गेट बनवायचे मित्रांनो. त्यानुसार ते आपले जे गोल आहे ते अचीव करत करत जायचे. जसं की 50, 150, 200, 250, 500 असे सबस्क्रायबर करत करत तुम्ही हळूहळू तुमचं चॅनल ग्रो करायचं. सेकंड पॉईंट जो आहे तो क्रिएट व्हिडिओज ऑन वन टार्गेट ऑडियन्स. जसं की एक टार्गेट फिक्स करायचं की कुठल्या एजच्या ऑडियन्ससाठी तुम्हाला टार्गेट तेवढं ठेवलं आहे तुम्ही की त्या एजच्या ऑडियन्सला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं. तिसरं राहील तुमचं क्रिएट द मोस्ट पॉप्युलर काइंड्स ऑफ कंटेंट. बघायचं एक मार्केटमध्ये रिसर्च करून शकता की कुठलं कंटेंट हे पॉप्युलर असून त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बनवायला तयार करायची. आणि त्यामध्ये तुमचे रिॲक्शन व्हिडिओज, हाऊ टू व्हिडिओज असे भरपूर व्हिडिओज तुमच्यामध्ये येतील. हे तुम्हाला सर्व माहीत पाहिजे आणि त्यानुसार हळूहळू तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करून व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. त्याच्यानंतर चौथा पॉईंट असा असेल की टेक यूट्यूब कीवर्ड्स, थंबनेल्स अँड व्हिडिओ टायटल सिरियसली. आपण बघू शकतो की आपण सध्या ह्या गोष्टीला खूप मॅन्युअली घेतो, म्हणजे जास्त सिरियस घेत नाही, पण घ्यायला पाहिजे मित्रांनो. क्रिएट व्हिडिओज दॅट डिलिव्हर ऑन देअर प्रॉमिस. मित्रांनो, आपण ज्यानुसार आपण व्हिडिओचं प्रॉमिस करतो की ह्या टायमाला आपला व्हिडिओ येईल, त्या टाईमनुसार आपला व्हिडिओ येईल, हे सगळं आपल्याला फॉलो करणं फार महत्त्वाचं असतं. 6वा पॉईंट असा येईल की आयडेंटिफाय विच व्हिडिओज अट्रॅक्ट द मोस्ट सबस्क्रायबर्स. आपल्याला बघायचं की कोणत्याचे व्हिडिओज आहे, जे कोणतं कंटेंट आहे त्याच्यावरती जे सबस्क्रायबर्स आहे अट्रॅक्ट होत आहे, ते एंगेजमध्ये जाऊन आपण चेक करू शकतो. एंगेजमेंटमध्ये जाऊन, रीचमध्ये जाऊन. ठीक आहे, अशा 4-5 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. आणि आपण